स्वामी माऊली म्हणतात, नेहमी तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष देऊन पाहिलं तर काही लोक तुमच्या आजूबाजूला जी आहेत ती तुम्हाला टोचून बोलण्यासाठी जन्माला आली आहेत असं तुम्हाला वाटू शकतं. कारण खूपदा ते तुम्हाला फक्त तुमच्यातले दोष दाखवत असतात. तुम्हाला राग येऊ शकतो याबद्दलचा, परंतु तुमच्या हातात काही नसतं. आणि अशा वेळेला जेव्हा मन एकाग्र तुम्ही करण्याची साधना करता, तेव्हाच त्या गोष्टीवरती पर्याय तुम्हाला सापडू शकतो. कारण या लोकांना तुम्ही बदलू शकत नाही. ते स्वतः तर अस्वस्थ असतातच, परंतु दुसऱ्यांना सुद्धा अस्वस्थ करतात. अचानक येऊन तुम्हाला असं काहीतरी बोलून जातील की ज्यांचा तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसेल. आणि तुमचं मन मात्र अस्वस्थ करून ते स्वतः मात्र स्वतःच्या कामामध्ये गुंतून जातील. अशा वेळेला खरंच एकच विचार करावा की मला जास्त काय प्रिय आहे. मग ती तुमची आवडीची गोष्ट असो, तुमच्या आवडीचे ठिकाण असो, किंवा तुम्हाला काहीतरी छानसं वाचायची सवय असो, त्या क्षणाला तेच करावं. म्हणजे अशा नकारात्मक गोष्टीपासून तुम्ही स्वतःला लांब ठेवू शकता. परंतु यासाठी स्वतःवर जाणीवपूर्वक काम करावं लागतं. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. विजयी भव.